पोरींला आहे ना असं वाटतं की शहरातला नवरा पाहिजे. रिॲलिटी सांगू का, मी दोन्ही पण आयुष्य जगली, शहरातलं पण आणि गावाकडचं माहेरघर आणि शहरातलं आपल्या परमेश्वरासोबत राज्य आले बाहेर फिरून, सगळं आले फिरून. काय नाही सुख नाही आहे माहिती आहे का. जेवढं गावाकडं सुख आहे ना तेवढं सुखच नाही. सारखं आजारी पड, कुठं काय कर, डिप्रेशनमध्ये पण जाते माणूस माहिती आहे का. फक्त घर 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 घर. आता काय काय कसे राहते तर माहीत नाही, पण त्यांना आवडतं, काही काहींना आवडतं शहरचं जेवण आवडतं, गावाकडल्या पुरींना पण आवडतं. पण ज्यांनी कष्ट केलं आहे ना आईबापाच्या, तर म्हणजे रानातलं असू द्या, सगळं असू द्या, त्या पोरींला आहे ना ते वातावरणच सूट होत नाही. त्यांना गावाकडलंच वातावरण म्हणजे काय ना सूट होतं. आणि त्यांना देताना पण आईबापांनी ना कसं गावाकडलं बघितलं तरी चांगलं आहे. उलटं कष्ट असू द्या त्यात सुख आहे, पण दुखणं थोडंसं दुखतं. समजा हातपाय वगैरे असं दुखतं, कष्ट केल्यावर दुखतंच ना. आणि इथं पैसा घालून पण सुख नाही. दवाखान्याला तर काय दुखतंय ते पण डॉक्टरांना बी कळत नाही, असं होतं कधी कधी. माझं तर असंच झालेलं आहे, काय दुखतंय डॉक्टरांना पण कळत नाही, कशाने दुखतंय काय दुखतंय काही नाही. हातापायाला मुंग्या येत होत्या, कुठं काय येत होतं, असं चक्कर आल्यासारखं मला होत होतं. तर डॉक्टर म्हणे की ना बीपी पण कमी झाला आहे माझा. असं झालं, कर्नाटकला होते त्यावेळेस. पण तसं ना, डॉक्टरने दिलं मेंदूला काय होऊ नये म्हणून इंजेक्शन दिलं मला. त्याचे साईड इफेक्ट दुसरेच झाले समजा. आणि गावाकडे गेले बिलकुल चांगलं झालं. म्हणजे काय मुंग्या नाही हातापायाला, काय नाही एकदम व्यवस्थित झालं. म्हणजे एवढं आहे की ना, ज्याने आईबापाचे तर कष्ट केलं आहे ना त्याला शहरचं ठिकाण म्हणजे शहरी वातावरण सुटच होत नाही. उलटं गावाकडलंच वातावरण चांगलं आहे. शेतकऱ्यावर लग्न केलेलं बरं. आता नशिबात असतंय ते तर होतंय समजा, काय करणार.